तुम्हाला सुद्धा फक्त 2 मिनिटांमध्ये लिंबाचं सरबत बनवायचं आहे, तर हे प्रेमिक्स घरात रेडी करून ठेवा आणि 2 मिनिटांमध्ये सरबत बनवून रेडी करा. तर इथे आपण सुरुवातीला जे आहे ते 5 लिंब घेतलेली आहे, परंतु मला जे आहे ते अर्धी वाटी लिंबाचा रस हवा आहे आणि लिंब सुद्धा पातळ कागदी सालीची आहेत आणि रस भरपूर आहे, त्यामुळे सुरुवातीला मी 3च लिंब कट करून रस काढून घेते. पाहिजे तेवढे जे त्यामधून रस मिळाला तर बाकीची लिंब आपण बाजूला ठेवूया, कारण एवढ्याच लिंबापासून आपल्याला भरपूर जे आहे ते प्रेमिक्स सुद्धा मिळणार आहे आणि चवीला सुद्धा विदाऊट केमिकल आपण घरच्या घरी छान सरबत बनवू शकणार आहे. तर इथे आता आपण लिंब कट करून घेतली आणि आता मी त्याच्यातला जो आहे तो रस काढून घेते आहे. अशा प्रकारे सगळ्या लिंबाचा रस काढून घेतला आणि त्यानंतर मी गाळून घेणार आहे, म्हणजे काय होईल की त्यामध्ये काही एखादी जर बी गेली असेल तर ती सुद्धा निघून जाईल. तर बघू शकता 3 लिंबामध्येच आपल्याला बरोबर अर्धी वाटी लिंबाचा रस मिळालेला आहे. त्यानंतर मी एका पातेल्यामध्ये त्याच्यात तिप्पट साखर घेतलेली आहे, म्हणजे 1 वाटी जर आपण लिंबाचा रस घेतला तर 3 वाट्या साखर यामध्ये मिक्स करायची आहे. त्यापेक्षा जास्त करू नका, थोडं कमी घेतलं तरी सुद्धा चालेल. आता हे आपल्याला व्यवस्थित रसामध्ये मिक्स होईल अशाच प्रकारे मिक्स करायचं, ओव्हर मिक्स करायचं नाही. नाहीतर काय होईल की त्याचा जो आहे तो साखरेचा पाक तयार होईल आणि मग ती ताटाला जर चिटकती तर काढता येणार नाही, त्यामुळे ओव्हर मिक्स अजिबात करायचं नाही. आता त्यानंतर मी ताटामध्ये असं पसरून घेते, म्हणजे सुकायला सुद्धा आपल्याला पटकन सोपं जाईल. आता हे आपल्याला सावलीत सुकवायचं आहे, ते सुद्धा फॅन खाली. बाहेर उन्हात अजिबात सुकवायचं नाही. जर उन्हात सुकवलं तर त्याचा पाक तयार होतो आणि ती साखर जी ती ताटाला चिटकली तर ती निघत नाही, त्यामुळे ती एक काळजी घ्यायची. तर इथे एक 4-5 तास सुकवल्यानंतर मी असं हे परत एकदा मिक्स करून घेते, म्हणजे त्याला काय होईल की ते सुकायला सोपं जाईल, पटकन सुकणार सुद्धा आहे आणि प्रेमिक्स आपलं लवकर रेडी होतं. त्यामुळे ही जी आहे ती स्टेप अजिबात स्किप करू नका. बऱ्याच वेळा काही जण काय करतात, त्याला जे आहे ते जाडसर थर टाकतात आणि मग म्हणतात की आमचं हे प्रेमिक्स केल्यानंतर सुकलंच नाही. तर पातळसर थर टाकायचा. जास्त जर प्रमाणात बनवलं तर 2 ते 3 ताटामध्ये असं सुकवायला ठेवा. अगदी 2 ते 3 दिवसामध्ये जे ते अशा प्रकारे आपली साखर जी आहे ती अगदी कोरडी होऊन जाते. ती थोडीशी ओलसर हाताला लागते, परंतु ती पूर्ण कोरडी झालेलीच असते बरं का. आता हे आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया आणि हे जे प्रेमिक्स आहे ते अगदी फ्रीजच्या बाहेर छान 4-5 महिने टिकतं. बनवायला सुद्धा सोपं आहे आणि विदाऊट केमिकल असल्यामुळे आरोग्यासाठी सुद्धा चांगलं आहे, कारण उन्हाळा जसा जसा जवळ आला तसं तसं जे ते लिंबाचं जे ते भाव सुद्धा वाढतात आणि मग घरी आणून आपण सरबत करायचा कंटाळा करतो. त्यावेळेला हा ऑप्शन अगदी परफेक्ट आहे आणि झटपट तयार होणार आहे. आता हे छान सुकलं, त्यानंतर आपण बारीक सुद्धा करून घेतलं. आता हे एखाद्या बरणीमध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे. तर इथे मी काचेची बरणी जी आहे ती स्वच्छ धुवून घेतली होती, कोरडी करून घेतली आणि यामध्ये आता प्रेमिक्स भरून ठेवूया. फक्त 3 लिंबाच्या रसापासून बघा आपल्याला एवढ्या प्रमाणामध्ये जे ते छान प्रेमिक्स मिळालेलं आहे आणि आपल्या डोळ्यासमोर बनवल्यामुळं अगदी फ्रेश आहे आणि चवीला सुद्धा हे मस्त लागतं. फक्त आता काळजी काय घ्यायची की ज्यावेळेस आपण प्रेमिक्स पासून जे ते सरबत बनवतो त्यावेळेला जो चमच घेऊ काढण्यासाठी, तो चमच अजिबात जे ते ओलसर असता कामा नये. जर त्याला ओल्या पाण्याचा थोडासा जरी स्पर्श झाला तर प्रेमिक्स खराब होऊ शकतं. जर तुम्हाला जास्त प्रमाणात प्रेमिक्स करून ठेवलं तर छोट्या बरणीमध्ये लागेल तसंच प्रेमिक्स काढून घ्या आणि पाहिजे तेव्हा असं 2 मिनिटांमध्ये जे ते सरबत बनवून रेडी करा. तर इथे मी 2 चमच प्रेमिक्स पावडर घेतली, त्यामध्ये ग्लासभर थंडगार पाणी टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार काळं मीठ टाकलं आणि थोडंसं साधं मीठ सुद्धा टाकून घेतलेलं आहे. अजून चव वाढवायची असेल तर यामध्ये तुम्ही थोडंसं सब्जा सीड्स जे असतात त्या सुद्धा भिजवून टाका आणि फ्रेश छान आपल्या समोर जे ते इन्स्टंट लिंबाचं सरबत बनवा आणि छान आनंद घ्या. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला